आज आपण आलो आहोत खेड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि एक डोंगर म्हणजे सौरंग्या डोंगर इथे एक दत्ताचं प्रसिद्ध मंदिरही आहे। ह्याच ठिकाणाला श्री क्षेत्र सुवर्णगड असं म्हटलं जातं। आज आपण खेड तालुक्यातील ह्या ठिकाणाला भेट देणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर तसेच हो कोपी निज कृपाले शाओपी आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता। वरता आणि तान दुजा त्राता। जय देव श्री गहिनीनाथा ओवाळू आरती गोरख सुता। उभ्या जगावर तुझीच सत्ता तूच विश्वाचा हे फार जुने 1600 मला तर वाटते 1649 साली हे मंदिर वरचं सौरंगीत। या मंदिराची आख्यायिका खालीलप्रमाणे। श्री नानासाहेब पंडित महानुभाव 1780 ते 1820च्या दरम्यान श्री क्षेत्र माहूरगड दत्तात्रय प्रभूंचं मूळ स्थान महास्थान त्या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते। 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना दत्तात्रय प्रभूंनी प्रगट होऊन दर्शन दिले। दर्शन दिल्यानंतर त्यांना त्यांचं वरदान काय पाहिजे म्हणून मागितलं। ते म्हटले अंतिम समय दर्शन दे मजला तथास्तु म्हणून ते अंतर्धान पावले। मग उभयगंगातील पायी करत करत तीर्थयात्रा करत करत ते इथे आले पंचवटी मार्गे। इथे ते आले। इथे आल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही आता आपण जास्त वेळ जगणार नाही, इथेच आपण आपला देह ठेवा। इथे उमरत ना शास्त्री असं लिहिलेला उल्लेख आढळला, ते मी सांभाळून ठेवले। मग त्यांच्या मुलाने पंडित महानुभावाने एक 4x4चं मंदिर बांधलं। त्यांचा मुलगा गोविंदरावने 8 फुटाचं बांधलं। त्यांचा मुलगा गोपाळभाऊ त्यांनी शाडू मातीचा थोडासा कळस करून ते बांधलं। मग त्यांचा मुलगा बाबूराव म्हणजे माझे वडील त्यांनी पात्र्याची शेड तयार केली। मंदिरावर वीज पडली। माझ्या आईला तिसऱ्या अटॅकानंतर इथे आणलं होतं 1997ला। आमचा भाऊ राजेंद्र महानुभाव विंग कमांडर होता एअरफोर्समध्ये, तो आता रिटायर्ड झालेला आहे। त्याने आईला शब्द दिला, आई मी तुला पुढच्या वेळेस इथे आणेल मंदिर झाल्यानंतर, म्हणून ट्रस्ट स्थापन केलं। ट्रस्ट स्थापन करताना मला अनंत अडचणी आल्या। बाबा शेठ काळेंनी एक मार्ग सुचवला, कारण शासकीय जमीन असल्याशिवाय आपण ट्रस्ट स्थापन करू शकत नाही। ग्रामपंचायतला जर आपण ही जमीन दिली तर आपलं होऊ शकतं। मग पहिलं काय केलं आम्ही दोघांनी, हे जागा आणि हे मंदिर ग्रामपंचायतीच्या नावाने शिफ्ट केलं, म्हणजे ट्रान्सफर केलं बक्षीसपत्र करून, आणि त्यामुळे मला ट्रस्ट स्थापन करता आलं। ट्रस्ट स्थापन केल्यानंतर मग डेव्हलपमेंट तुम्ही पाहताच सर्वांच्या सहकार्याने। पुणे जिल्ह्यातलं एकमेव स्थान आहे। पंचायत समिती खेडपासून थोड्या अंतरावर पाटोळी काळेचवाडी मार्गे आपण आलो तर पेठ पंचकृषी मंडळ सातगाव पठार आणि पूर्ण पुणे जिल्ह्यात हे एकमेव दत्तात्रय स्थान आहे। महानुभाव पंथाचे एकमुखी दत्तात्रय स्थान आहे। अत्यंत नवशिक असं स्थान आहे, इच्छापूर्ती स्थान आहे। आणि या देवस्थानला एक अनन्यसाधारण वेगळं महत्त्व आहे की या देवस्थानला सुवर्णगड म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि सुवर्णगड हेच नाव मंदिराला पण दिलेलं आहे। त्याचा म्हणजे आमच्यासारख्याला जी माहिती आहे त्यामध्ये पायथ्याला गैनीनाथाचा एक पीर होता आणि त्यावेळेस इथून एक मोठं जंगल होतं। भाऊंनी सांगितल्यानुसार माहूरगडचीच आख्यायिका या ठिकाणी लागू होते आणि माहूरगडचंच विशेष या ठिकाणी आपल्या या मंदिरामध्ये आहे आणि त्या माध्यमातून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ ही सगळी नाथ मंडळींचं वास्तव्य या परिसरामध्ये झालं आणि त्यावेळेस 23व्या नवनाथ ग्रंथाच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी आपल्या त्या सुवर्णविटेचा उल्लेख आहे आणि त्या ठिकाणी ती सुवर्णवीट या ठिकाणी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाची या जंगलामध्ये टाकली आणि त्यानंतर जे काय नवनाथ ग्रंथामध्ये त्या ठिकाणी घडलं ते सर्वांना ग्रंथाच्या माध्यमातून माहीत आहे।
परंतु त्यावेळेस तेव्हापासून हा डोंगर संपूर्ण सोन्याचा डोंगर आहे असं त्या ठिकाणी पूर्वजापासून आम्हाला या ठिकाणी माहिती आहे. आणि त्यामुळं सोन्याचा डोंगर हा असल्यामुळं याला सौरंग्या डोंगर असं म्हटलं गेलं, परंतु त्याचं नाव सुवर्णगड आहे आणि त्या माध्यमातून सुवर्णगड हे नाव या ठिकाणी दिलेलं आहे. गुरुवार, रविवार, त्याचबरोबर गोकुळाष्टमी, पौर्णिमा, अमावस्या या ठिकाणी यावेळेस आणि दत्त जयंतीच्या वेळेस जवळजवळ 1.5 ते 2 लाख भाविक या ठिकाणी येत आहेत. आम्ही ग्रामपंचायत, गावकरी आणि सातगाव पठार पंचक्रोशीतील सगळी मंडळी आणि देवस्थान ट्रस्ट सातत्यानं पर्यटन दर्जा किंवा तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी यापुढच्या काळात कायमस्वरूपी मागणी करत आहोत आणि त्याचा पाठपुरावा करून कालांतरानं एक आदर्श तीर्थक्षेत्र, आदर्श पर्यटन क्षेत्र म्हणून करत असताना या ठिकाणी आत्ताचा जो परिसर आहे, अनेक सर्व भाविक भक्त मनापासून या ठिकाणी दत्त महाराजांचे दर्शन घेऊन एक जागृत देवस्थान म्हणून अनेकांना याचा अनुभव आलेला आहे. वैयक्तिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या मंदिराच्या कामामध्ये जेव्हापासून योगदान सुरू केलं तेव्हापासून गेले 11/12/2013 कळशारोहण झालं आणि तेव्हापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात सुद्धा एकही गोष्ट कमी पडली नाही. तर हे जे स्थान इथं ह्या स्थानाची जी असलेलं आहे, आमचे पंडित महानुभाव पंथातले नाना शास्त्री होऊन गेले ते, त्यांना कणगीतुऱ्याचा गाण्याचा नाद होता आणि ते गाण्यामध्ये हरले होते. हरल्यानंतर ते माहूरगडला गेले. माहूरगडला जाऊन त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर दत्तात्रय प्रभूंनी त्यांना भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर जा म्हण विजय होशील म्हणून दत्तात्रय प्रभूंना ते बोलले, तुम्ही तुम्हाला भेट दिली पण भेट देऊन त्याला पुरावा काय, हात पुढं कर. मग हात पुढं केल्यानंतर हा विशेष आला हातामध्ये. हा विशेष आल्याच्या नंतर
नाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमवियाता सह तळवळू